बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आज एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बेकायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केलं. बरं, हे वक्तव्य चला सर्वसाधारण विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमधल्या एखाद्या भाषणादरम्यान झालं असतं तर आपण लक्ष देखील दिलं नसतं, कारण एकनाथ शिंदेच्या कुठल्याही वक्तव्यांकडे मी सध्या लक्ष देणं सोडून दिलेलं आहे. पण हे वक्तव्य, जे काही वक्तव्य त्यांनी केलं, हे वक्तव्य केलं गेलं राष्ट्रपतींच्या समोर. म्हणजे ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे भाषण ठोकत होते त्यांना कदाचित त्याची जाणीव नसावी की आपण हे भाषण नेमकं कुणा समोर ठोकतोय. विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये विनोदाच्या दरम्यान केलेले विनोद हे एक वेळ आपण समजू शकतो, भाषणाच्या ओघाओघामध्ये केलेले विनोद आपण समजू शकतो, पण राष्ट्रपती हे पद हे सर्वोच्च आहे, या देशाचं सर्वोच्च पद आहे. अगदी न्याय व्यवस्थेच्या वर देखील आपण राष्ट्रपती ह्या पदाला मानतो. भारताच्या संविधानाने राष्ट्रपतीला हे सर्वोच्च पद दिलेलं आहे. राष्ट्रपतींच्या समोर काय बोललं गेलं पाहिजे, कुठले विषय ठरतात हे अगोदरच ठरलेलं असतं. कुठल्या विषयांवर कोण बोलणार आहे, कोण कोण किती किती वेळ बोलणार आहे, कोणता विषय घेणार आहे, एखादं म्हणजे सगळ्या गोष्टींची सेन्सॉरशिप अगोदरच झालेली असते. तुमचा विषय तुम्ही अचानक तिथे ठरवू शकत नाही राष्ट्रपतींच्या समोर बोलताना, कारण राष्ट्रपती स्टेजवर असताना एखादा अपशब्द या सगळ्या गोष्टी ह्या पाहिल्या जातात. एखादाही अपशब्द तिथे निघणं हे चूक ठरतं. तुम्हाला समजलं असेल मला नेमकं सांगायचंय काय, कारण राष्ट्रपती ज्या वेळेस स्टेजवर उपलब्ध असतात किंवा राष्ट्रपती एखाद्या कार्यक्रमात उपलब्ध असतात, त्या कार्यक्रमाची रूपरेषा ही ठरलेली असते. या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही एकही वाक्य, एकही शब्द स्वतःचा घालू नये. किंबहुना कमीत कमी स्टेजवर बसलेली मान्यवर मंडळी यांनी आपल्या भाषणादरम्यान आपल्या अकलेचे तारे तोडू नयेत राष्ट्रपतींच्या समोर. या अशा गोष्टी असताना या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे राष्ट्रपतींसमोर काय विधाने केलीत तुम्हाला पाहिजेत. सगळ्यात पहिलं विधान बाळासाहेब थोरातांविषयी. बाळासाहेब थोरात, तुम्ही फार चांगले आहात, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात, हे राष्ट्रपतींच्या समोर बोललं गेलं. तुम्हाला मी व्हिडिओ देखील दाखवेल. चला, बाळासाहेब थोरातांविषयी ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्याविषयी म्हणाले, चला मान्य केलं. पण शिवसेनेच्या आमदाराविषयी, शिवसेनेच्या गटनेत्याविषयी, मुख्य प्रतोदाविषयी जर तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य कराल, गटनेते म्हणण्यापेक्षा मुख्य प्रतोद, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याविषयी जर अशा प्रकारची वक्तव्य कराल तर आमच्याकडनं उत्तर मात्र येणार. काय म्हणाले सुनील प्रभूंविषयी एकनाथ शिंदे? काय म्हणतात की सुनील प्रभू येता येता राहिले आमच्याकडे. कसे आमच्याकडे येता येता राहिले, आणि हे वक्तव्य मुळात राष्ट्रपतींच्या समोर केलं गेलं. मला खरं तर या सगळ्यांविषयी प्रचंड आक्षेप आहे. ह्या सगळ्याची मंजुरी राष्ट्रपतींकडनं किंवा राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडनं आहे का? या अशा प्रकारच्या वक्तव्यांना आपण दुजोरा देत आहात का, हे स्पष्ट व्हावं. एकनाथ शिंदेंनी जो काही विषय तिथे केलाय तो न्यायप्रविष्ट विषय आहे. ज्या सगळ्या विषयांबद्दल इनडायरेक्टली एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत तो न्यायप्रविष्ट विषय आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय पेंडिंग असताना शिवसेना कुणाची, खरी शिवसेना कोण, चिन्ह नाव कुणाचं, आमदारांची पात्रता अपात्रता स्वतः एकनाथ शिंदेंसकट जर तिथे प्रलंबित असताना अशा प्रकारचं बेकायदेशीर विधान राष्ट्रपतींच्या समोर केलं जात असेल तर ह्याला राष्ट्रपती भवनाकडनं मान्यता आहे का? माझा साधा प्रश्न आहे. म्हणजे ही अशाच प्रकारची बालिश वक्तव्य कोणीही उद्या उठून राष्ट्रपतींच्या समोर करू शकतं का? राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, ज्याला आपल्या सर्व उभ्या भारतवर्षामध्ये ज्या पदाला मानलं जातं, ज्याला मान दिला जातो ते राष्ट्रपती पद आहे. राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मूजी तिथे बसल्या होत्या,
त्यांच्या समोर हे येता येता राहिले अशा प्रकारचं वक्तव्य करणं एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला किती शोभलं, आणि त्यानंतर समोर बसलेला जो कोणी समाज असेल त्याने थोड्या वेळासाठी आपल्या टाळ्यांवर नियंत्रण ठेवलं होतं, पण ह्याची अपेक्षा अशी होती की ह्या वक्तव्यावर टाळ्या आल्या पाहिजेत, म्हणून मध्ये एक पॉज दिला गेला, एक वेळ थांबला गेला. त्यामुळे त्या टाळ्या आल्या, मोजक्या टाळ्या आल्या, हशा झाला. हा हसण्याचा, हा राष्ट्रपतींच्या त्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहे की नाही या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. राष्ट्रपती एखाद्या स्टेजवर असल्यानंतर या अशा प्रकारचे फुटकळ विनोद करून खरं तर त्यांना एवढा वेळ आहे का राष्ट्रपतींकडे? तुमच्याकडे असू शकतो, राष्ट्रपतींकडे एवढा वेळ आहे का? या अशा प्रकारचे फुटकळ विनोद करून जे न्यायप्रविष्ट विषय आहेत त्यामध्ये हात घालून ही अशा प्रकारची गंभीर विषयांना विनोदात घेऊन तुम्ही हे जे वक्तव्य केलात हे तुम्हाला किती शोभलं किंवा तुमच्या पदाला किती शोभलं? आता राहिला विषय येता येता आमच्याकडे राहिले तुमचा भाजप, भारतीय जनता पक्षाला माझं एक सांगणं आहे, ह्या माणसामुळे तुमचा भाजप जाता जाता राहिलाय, याच्यावर कधीतरी लक्ष द्या. सुनील प्रभूंचं सोडून द्या हो, सुनील प्रभूंनी स्वतः सांगितलंय, त्यांच्याविषयी जे काही सांगायचे सांगितलंय, पण ह्या माणसाची ही विधानं तुम्हाला किती पटतात? जरा हे विधान ऐका, एकनाथ शिंदेचं हे विधान शिवसैनिकांना ऐका तुम्ही. सत्ताधारी आहेत, विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्यात आमचे बाळासाहेब थोरात पण आहेत. बाळासाहेब भला माणूस आहे, चांगला आहे एकदम, मी नेहमी सांगतो योग्य माणूस आहे, पण चुकीच्या ठिकाणी आहे. सुनील प्रभू पण आहेत, ते येता येता राहिलेले आहेत. दिलीप मोहिते आहेत, प्रवीण दरेकर आहेत. पायाची आग मस्तकात जाते ज्या वेळेस अशा प्रकारची विधानं राष्ट्रपतींच्या समोर केली जातात. तुमचं काय म्हणणं आहे व्हा व्यक्त, कमेंट मध्ये व्यक्त व्हा. या अशा प्रकारांची खर तर चौकशी झाली पाहिजे आणि याबद्दल ह्यांना जाब विचारला गेला पाहिजे की ही विधानं करण्याची परवानगी तुमच्या सेन्सॉरने तुम्हाला दिली होती का? राष्ट्रपतींसमोर कुठली विधानं केली पाहिजे याच्यासाठी काहीतरी एक चौकट आहे की नाही आहे? स्वतः सुनील प्रभूंनी याच्यावर काय वक्तव्य केले जरा एकदा तेही ऐका. भाषण असतं, भाषणामध्ये विनोद कोट्या केल्या जातात. शेवटी माझी निष्ठा जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आहे, मातोश्रीशी आहे, आणि ती सिद्ध करण्यासाठी इतर कोणाची गरज नाही. माझा आत्मा आणि मी जीवनाच्या अंतापर्यंत मी उद्धवजींसोबत आहे, हे सांगायला आता दुसऱ्या कुठच्या ज्योतिषाची गरज नाही. सुनील प्रभू साहेब स्पष्ट सांगतायत, मला कुणाला सिद्ध करून दाखवायची गरज नाही, माझा आत्मा कुणासोबत आहे, मी कुणासोबत सोडून द्या, माझा आत्मा कुणासोबत आहे, याच्याबद्दल सुनील प्रभू साहेब व्यक्त झाले. खरं तर हे शिवसेनेचे जे 15-16 आमदार आहेत ते खरं तर शिवसेनेचे निष्ठावंत वाघ आहेत. तुम्ही भविष्यात आमदारकी लढवाल नाही लढवाल मला माहित नाही, पण तुम्ही आम्हा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये सुनील प्रभू साहेब, तुम्ही आणि शिवसेनेचे बाकी सारे 14, 15, 16 आमदार, सर्वच्या सर्व आमदार आम्हा सर्वांच्या नजरेमध्ये आजन्म आमदार राहिलात. आजन्म सर्वोच्च पद, जे कुठलं सर्वोच्च पद असेल, आमदारकी फार लहान आहे, सर्वोच्च पद आहे आम्हा सर्वांच्या नजरेमध्ये, तुम्हा सर्वांसाठी. बाळासाहेब थोरातांना म्हणतायत तुम्ही चुकीच्या जागेवर, राष्ट्रपतींच्या समोर हे सर्व ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार या सगळ्या गोष्टी बोलण्याचा? एखाद्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्या संदर्भात बोलताना यांनी ही अशा प्रकारची विधानं करावी ही राष्ट्रपतींच्या समोर, म्हणजे हे किती शोभलं असो. इतकी पथ्य जर पाळणारे हे असते तर आज हे सारे प्रकार महाराष्ट्रात घडले नसते, महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा चुथडा झाला नसता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची ही अशी घाणेरडी अवस्था झालेली नसती. त्यामुळे ह्यांच्याकडून कुठल्या पथ्यांची पण काही असो, राष्ट्रपतींच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडाव्यात याचं मात्र कालच्या त्या कार्यक्रमात पाहून मला वाईट वाटलं. तुम्हा सर्वांना काय वाटतं तुम्ही देखील व्यक्त व्हायचं, ज्या माध्यमातून शक्य होईल त्या सर्व माध्यमांमध्ये ह्या सगळ्या विषयी व्यक्त व्हायचं, तुमचा आवाज उचलायचा. प्रत्येकाचा आवाज हा महत्वाचा आहे. आपण सारे या महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आपला आवाज आपल्याला उचलावाच लागेल, नाहीतर हे असे घाणेरडे प्रकार वारंवार घडत राहतील. शिवसैनिक तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.